मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम मधुभाऊंना तुम्ही खरंच थंड वाऱ्यामध्ये बसायला आला असताना तर मी तुम्हाला बोलवायला आले नसते असं म्हणते. आणि आम्हाला कळत आहे तुमची मनस्थिती, पण काळ हा या सगळ्यावरचा एकमेव उपाय आहे आणि तेच मी सायलीला समजावत होते असं सांगते. तर तेव्हा मधुभाऊ, उद्या काय होईल ते दूर राहिलं, पण काल जे घडलं ना ते कसं पुसायचं असं बोलतात. आणि सायलीपेक्षा मला स्वतःचाच जास्त राग येत आहे, कारण सायलीचं वागणं मी नाही थांबवू शकलो. मला कळालंच नाही ते. आणि सायलीच्या भविष्यात आता फक्त अंधार आहे आणि मी काहीच करू शकत नाही असं म्हणतात. तर तेव्हा कुसुम, मधुभाऊ तुम्ही असं का म्हणत आहे की सायलीच्या भविष्यात फक्त अंधारच आहे असं विचारते. तर तेव्हा मधुभाऊ नको म्हणू का मी असं बोलतात. आणि त्या गोष्टीमुळे माझा जीव तीळ तुटत आहे. तुला काय वाटत आहे मी तिच्यासोबत असा जो कठोर वागत आहे त्याने मला आनंद होत आहे का असं बोलतात. आणि त्या अर्जुन सुभेदाराचं नाव मला तिच्या आयुष्यामधून पुसून टाकायचं आहे. त्याच्यासारखा नीच माणूस कुठल्या सुद्धा आईच्या पोटाला जन्माला येऊ नये असं म्हणतात. आणि ते कुटुंब कधीच आनंदी राहू शकत नाही असं म्हणू लागतात. तर तेव्हा ते ऐकून आतमध्ये सायली खूप रडू लागते. तर दुसरीकडे अर्जुन हा जोशी मध्येच आला कुठून आणि त्याला कसं काय कळालं की आता मधुभाऊंची केस कदाचित आता माझ्या हातात नसेल असं बोलतो. त्यावर चैतन्य या अशा बातम्या कोर्टामध्ये लगेच पसरतात आणि हिअरिंग कुठलं सुद्धा असू देत, पुढे मागे चर्चा या असणारच आहेत ना असं बोलतो. आणि त्यामध्ये तो जोशी आधीपासूनच तुझ्यावरती जळतो, एक चान्स मिळाला की लगेच उडी मारली त्याने असं म्हणतो. आणि हे सगळं खूप डेंजरस आहे असं सुद्धा. एकतर तुझ्याशिवाय ती आश्रम केस जिंकणं टिपिकल्टच आहे असं म्हणतो. आणि त्यामध्ये जर दुसरा कोणी सिन्सिअर वकील असता तर त्याने प्रयत्न तर केला असता. आणि हा जोशी काय करणार आहे, ते जमणार आहे का त्याला असं बोलतो. आणि तुला आठवत आहे का त्या जग्गू मर्डर केसमध्ये तुझ्या विरोधात काय फालतू आर्ग्युमेंट केलं होतं त्याने. हा करणार आहे का केस सॉल्व्ह, काहीतरी मूर्खपणा करून बसेल आणि मग मधुभाऊ सुटणं अशक्यच आहे असं बोलतो. आणि अर्जुन, आपण काहीतरी करायला पाहिजे. तू एक काम करतोस का, तू जाऊन त्या जोशीसोबत बोलतोस का आणि हा सगळा प्रकार काय आहे बघतोस का एकदा असं म्हणतो. त्यावर अर्जुन, त्या अगोदर एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे असं म्हणतो. तर त्यावर चैतन्य कोणतं असं त्याला विचारू लागतो. तर दुसरीकडे सायली मधुभाऊंच्या समोर येते आणि त्यांच्यासमोर गुडघ्यावरती बसून त्यांचा हात धरते. आणि मधुभाऊ, फक्त एकदा शांतपणाने ऐकून घ्या. आणि ते तुम्हाला पटायलाच हवं असा माझा काही आग्रह नाही, कारण मी अगोदरच मान्य केलेलं आहे की मी चुकली आहे असं म्हणते. आणि मधुभाऊ, जे काही घडलं ना ते कुठल्या परिस्थितीमध्ये घडलं ते तुम्हाला कळायला हवं ना असं म्हणते. आणि मधुभाऊ, मी दारोदारी फिरत होते वकील शोधत, पण कुठला सुद्धा वकील आपली केस घ्यायला तयार नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर जो पर्याय होता ना तो मला निवडावा लागला, ते मला स्वीकारावं लागलं असं म्हणते. आणि मला वाटलं होतं की या वर्षभरामध्ये तुम्ही निर्दोष मुक्त व्हाल आणि मी त्या कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त होईन आणि मग आपण परत पूर्वीसारखे आपल्या आश्रमात राहायला लागू असं म्हणते. तर तेव्हा मधुभाऊ, फळ्यावरचं खडून लिहिलेलं पुसून टाकावं एवढं सोपं वाटलं का ते असं म्हणून आपला हात तिच्या हातामधून बाजूला करतात. आणि अर्जुन सुभेदाराची बायको म्हणून तू स्वतःची ओळख निर्माण केली आहेस, ती ओळख लोक वर्षभरात विसरतील असं वाटलं होतं का तुला असं विचारतात. तर तेव्हा सायली, एका वर्षानंतर काय घडेल याचा मी खरंच विचार केलेला नव्हता, पण आता मला ही ओळख आवडायला लागलेली आहे असं सांगते. आणि माझं मलाच कळालेलं नाही की मी अर्जुन सरांच्या मध्ये कधी गुंतत गेले ते. पण मधुभाऊ, आता माझ्यासाठी हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही राहिलं, मी खरंच अर्जुन सरांच्या वरती खूप मनापासून प्रेम करायला लागली आहे असं सांगते. तर तेव्हा मधुभाऊ रागाला येतात आणि ज्याने तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला त्याच्या तू प्रेमात कशी काय पडू शकतेस असं ओरडतात. तर तेव्हा सायली, मधुभाऊ, त्यांनी माझा कुठला सुद्धा गैरफायदा घेतलेला नाही, 100 नंबरी सोनं आहे ते असं सांगते. आणि मनाने अगदी स्वच्छ आहेत माझे अर्जुन सर, आणि ते ज्या कोणावरती प्रेम करतील ना आयुष्यभर त्या माणसासोबत एकनिष्ठ राहतील ते असं सांगत असते. तर तेव्हा
मधुभाऊ प्रेम आहे का त्याचं, आणि त्यानं तर तसं सांगितलं आहे का तुला, सांग मला, त्यानं तसं सांगितलं आहे का तुला असं विचारतात. आणि सांगितलं असेल ना तर ते सुद्धा त्याचं एक नवीन नाटकच असेल असं म्हणतात. आणि लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या माणसाला एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ तरी कळत असेल का असं बोलतात. आणि तू ज्याचे गोडवे गात आहेस ना त्यानं फक्त तुझ्या भावनांचा वापर केलेला आहे, तो त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करताना सुद्धा विचार केला नाहीस आणि नंतर प्रेमात पडताना सुद्धा विचार केला नाहीस असं म्हणतात. तर तेव्हा कुसुम, मधुभाऊ मी अगोदर सायलीला खूप समजवायचे पण असं म्हणते. तर तेव्हा सायली, पण प्रेमात पडताना कुठे विचार केला जातो मधुभाऊ असं म्हणते. आणि तुम्ही सुद्धा प्रेम केलं आहे ना, प्रेमविवाह केला आहे ना तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही हे विचारत आहे का असं म्हणते. तर तेव्हा मधुभाऊ, आमच्या नात्यांच्यामध्ये प्रेमाचा आदर होता, तुझा हा खोटा नवरा तुझ्या प्रेमाचा आदर करत असता तर तुझ्यावरती ही वेळ आज आलीच नसती ना, कधीच आली नसती असं बोलतात. आणि तू माझ्यासमोर असे डोळे काढले नसतेस, मला हे बघवत नाही की त्याच्यासारख्या माणसासाठी माझी मुलगी रडत बसत आहे आणि यापुढे हे मला बघायला लावू नकोस असं म्हणतात. तर तेव्हा सायली आपले डोळे पुसते आणि ठीक आहे मधुभाऊ, मी तुमचा कुठला सुद्धा शब्द कधीच खाली पडू दिलेला नाही, यापुढे तुमच्यासमोर मी कधीच अश्रू काढणार नाही असं सांगून तिथून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी नाश्ता घेऊन येते आणि पूर्णा आजी, तुला भूक लागली असेल ना, मग अगोदर नाश्ता करून घे असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजी, तू सुद्धा बसून घे असं तिला सांगते. तर तेव्हा तन्वी, नको मी अगोदर वाढते आणि तसं सुद्धा तुम्ही पोटभर जेवलात ना की मग माझं सुद्धा पोट आपोआप भरेल असं म्हणते. इतक्यात चैतन्य आणि अर्जुन तिथं येतात. तर तेव्हा तन्वी अर्जुनसाठी कॉफी आणते आणि तुला आवडते ना तशी स्ट्रॉंग आहे असं बोलते. तर तेव्हा अर्जुन रागाला येतो आणि विमल, मी तुला सांगितलं होतं ना की मी कॉफी सोडली आहे, मग हा कॉफीचा मग माझ्यासमोर काय करत आहे असं बोलतो. तर तेव्हा तन्वी अर्जुनला, तू विमलताईंच्यावरती का ओरडत आहेस, त्यांनी मला सांगितलेलं होतं की तू कॉफी सोडली आहेस आणि तू त्या खोटारड्या मुलीच्या हातची कॉफी पिऊ सुद्धा नकोस असं बोलते. पण ही कॉफी मी केलेली आहे ना, ही प्यायला काहीच हरकत नाही असं म्हणते. आणि तुझे डोळे बघ किती लाल झालेले आहेत, झोप नाही लागली ना नीट असं म्हणते. आणि त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या डोक्यावरती हात फिरवून, अर्जुन आता मी आले आहे ना, आता तुझं जे काही टेन्शन असेल ना ते सगळं माझ्यासोबत शेअर करू शकतोस तू असं म्हणते. आणि शेवटी बालमैत्रीण ही बालमैत्रीणच असते ना असं म्हणते. आणि कल्पनाला बरोबर आहे ना असं विचारते. तर तेव्हा कल्पना खरं आहे असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन मनातल्या मनामध्ये, पूर्णा आजी आणि मामासाठी मला गप्प बसावं लागत आहे, पण या मुलीला टॉलरेट करायचं तरी कसं असं बोलतो. तर तेव्हा तन्वी अर्जुनच्या तोंडाजवळ कॉफी नेऊ लागते आणि एवढा प्रेमाने आग्रह करत आहे ना तर पी असं म्हणू लागते. तर तेव्हा चैतन्य, त्याला नको आहे ना तर मग आग्रह का चालला आहे उगीच असं बोलतो. तर तेव्हा पूर्णा आजी, अर्जुनच्या मनावरती सोडलं ना तर तो उपाशी सुद्धा राहील हे चांगलं माहिती आहे तन्वीला असं म्हणते. तर तेव्हा कल्पना, कारण इतकं सगळं होऊन सुद्धा विचारपूस करणारं कोणीतरी आहे ना असं बोलते. तर तेव्हा तन्वी, बघ अर्जुन, सगळ्यांना असंच वाटत आहे की तू कॉफी प्यावीस, प्लीज एक सिप तरी घे ना असं म्हणून त्याला जबरदस्ती करू लागते. तर तेव्हा अर्जुन तन्वीला स्टॉप दिस असं बोलू लागतो आणि तेव्हा हात बाजूला करताना कॉफीचा मग खाली पडून फुटून जातो. तर तेव्हा पूर्णा आजी अर्जुनवरती ओरडते आणि हा काय वेडेपणा आहे असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन काही न बोलता तिथून निघून जातो. तर तेव्हा चैतन्य सुद्धा त्याच्या मागे तिथून निघून जातो. तर तेव्हा तन्वी नाटक करू लागते आणि माझं काही चुकलं का, मी तर फक्त असं बोलू लागते. तर तेव्हा पूर्णा आजी, जाऊ देत, तू अर्जुनचं फारसं मनाला लावून घेऊ नकोस, खोट्या माणसाला साथ द्यायची आणि खऱ्या माणसाला झिडकारायचं असं बोलते. आणि हे अजून किती दिवस चालणार आहे देवच जाणे असं बोलू लागते. तर इकडे सायली आवराआवर करत असते. तर तेव्हा कुसुम तिच्याजवळ जाते आणि तेव्हा सायली कुणाशी काही न बोलता आपलं काम करत असते आणि परत बाहेर जाते.
तर तेव्हा कुसुम, सायली बाळा तुला काय होत आहे, तुझं कुठल्याच कामात लक्ष नाही, तू जरा शांत बसतेस का असं म्हणते. तर तेव्हा सायली नको असं म्हणत असते. इतक्यात चक्क अर्जुन तिथं येतो आणि मधुभाऊ असं म्हणतो. तर तेव्हा सायलीला समोर बघून तिच्या डोळ्यामध्ये एकसारखा बघू लागतो. तर तेव्हा सायलीसुद्धा त्याच्याकडे प्रेमाने बघू लागते आणि तेव्हा मधुभाऊ उठून उभारल्यानंतर सायली आतमध्ये निघून जाते आणि भिंतीमागे उभी राहते. तर तेव्हा अर्जुन एकसारखा तिच्याकडेच बघत असतो. तर तेव्हा सायली मनामधून खूपच खुश झालेली असते आणि अर्जुनसुद्धा खुश झालेला असतो. तर तेव्हा मधुभाऊ अर्जुनला तू का आला आहेस इथं असं विचारतात. तर तेव्हा अर्जुन आपले डोळे पुसतो आणि तुम्ही तुमची केस ॲडव्होकेट जोशींना देत आहे असं समजलं, तुमचा हा निर्णय चुकत आहे मधुभाऊ असं बोलतो. तर तेव्हा मधुभाऊ निर्णय माझ्या लेकीचा चुकलेला आहे आणि त्याचे परिणाम मला भोगावेच लागणार आहेत असं म्हणतात. तर तेव्हा अर्जुन तुमचा राग माझ्यावरती आहे मधुभाऊ हे मी समजू शकतो, पण प्लीज तो राग तुम्ही केसवरती काढू नका, तो जोशी तुमची केस तुम्हाला जिंकून देऊ शकणार नाही असं बोलतो. तर तेव्हा मधुभाऊ हे आमचं आम्ही बघून घेऊ, तुझा काही सुद्धा संबंध नाही असं म्हणतात. तर तेव्हा आतमध्ये सायलीला त्रास होऊ लागतो. तर तेव्हा अर्जुन मी तुम्हाला फक्त हेच सांगायला आलेलो आहे की तो जोशी चांगला माणूस नाही असं ओरडून बोलतो. तर तेव्हा मधुभाऊ मी ज्याला चांगला समजत होतो ना तो तर वाईटच निघाला, इतका वाईट निघाला की आमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आणि आता जो कोणी भेटेल ना तो तुलनेने चांगलाच असेल असं म्हणतात. आणि जोशी वकील हुशार आहेत, माझी केस जर त्यांच्याकडे असती ना तर आत्तापर्यंत मी निर्दोष सुटलो असतो, पण ती केस तू घेतलीस आणि ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने असं म्हणतात. तर तेव्हा कुसुम मधुभाऊंना माझं जरा ऐका, अर्जुनवर निदान वकील म्हणून तरी शंका घेऊ नका असं बोलू लागते. तर तेव्हा अर्जुन राहू द्यात कुसुमताई, मला आर्ग्यू करायचं नाही, पण मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला मधुभाऊ असं म्हणून हात जोडतो आणि तुमची केस मलाच लढू द्यात आणि जर माझ्याकडून काढून घ्यायचीच असेल ना तर दुसऱ्या कुठल्या सुद्धा वकिलाला देऊ शकता असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ मला तुमच्या कुठल्या सुद्धा सल्ल्याची गरज नाही असं सांगतात आणि तुम्ही ही केस सोडणारच नाही, कारण बदनाम व्हाल तुम्ही, कारण अर्जुन सुभेदाराची केस ॲडव्होकेट जोशींच्याकडे गेली ना हे सगळीकडे पसरेल आणि हसू होईल तुमचं असं म्हणतात. आणि एक अक्षरसुद्धा बोलू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वारंवार या ना त्यानिमित्ताने इकडे येण्याचा प्रयत्न करू नकोस, निघून जा इथून असं ओरडतात. तर तेव्हा आतमध्ये सायली रडू लागते आणि मनातल्या मनामध्ये असं नका करू मधुभाऊ, मी यांचा अपमान नाही सहन करू शकत असं म्हणते आणि तुम्हाला सुद्धा नाही सांगू शकत असं बोलत असते. तर तेव्हा बाहेर अर्जुन चक्क मधुभाऊंच्या समोर खाली गुडघ्यावरती बसतो आणि हात जोडून तुम्ही कुठला सुद्धा वकील करा, माझी काही सुद्धा हरकत नाही. आणि एका वकिलाची केस तर जेव्हा दुसऱ्या वकिलाकडे जाते ना तेव्हा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट साईन करावं लागतं आणि ते डॉक्युमेंट आणलेलं आहे मी, पण साईन केलेलं नाही त्याच्यावरती. आणि तुम्ही ॲडव्होकेट जोशी सोडून दुसरा कुठला तरी वकील केला ना की मी लगेच साईन करेन, पण जोशी नाही, प्लीज ऐका माझं मधुभाऊ, तो चांगला माणूस नाही असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ अर्जुनला उठून उभा करतात आणि मला वेटीला धरत आहेस का, कोण समजतोस कोण तू स्वतःला असं बोलतात आणि मुकाट्याने त्या NOC वरती सही कर आणि माझा वकील कोण असावा हे ठरवण्याच्या भानगडीत तू पडू नकोस असं म्हणतात. आणि पनवेलमधले वकील तुला इतके घाबरतात की तुझी केस घ्यायला कोणी सुद्धा तयार नव्हतं असं म्हणतात. आणि त्यावेळेला ॲडव्होकेट जोशी देवासारखे धावून आले म्हणून आता आशेला थोडी तरी जागा आहे ना असं बोलतात. तर तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो आणि अर्जुन तो जोशी स्वतःहून तुमच्याकडे आला होता का असं म्हणतो आणि सायलीकडे बघून जोशी स्वतःहून अप्रोच झाली आहेत का असं बोलतो. तर तेव्हा मधुभाऊ जोराने अर्जुनवरती ओरडतात आणि इकडे बघ असं म्हणतात आणि तुझ्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही असं सांगतात आणि तू त्या NOC वरती सही कर आणि फक्त छळण्यासाठी माझी अशी अडवणूक करू नकोस असं बोलतात. तर तेव्हा इकडे आतमध्ये सायली अजून रडू लागते. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंच्या हातामध्ये NOC ठेवतो आणि सॉरी मधुभाऊ, तुम्ही दुसरा कुठला सुद्धा वकील करा, मी जरूर यावरती सही करेन आणि त्या वकिलाला जी मदत लागेल ना ती सगळी करेन मी, पण ॲडव्होकेट जोशीला नाही. आय
एम सॉरी असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ, तुझ्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल ना, तर या एनओसीवरती सही करशील तू? अर्जुन सुभेदार असं म्हणतात. तर तेव्हा अर्जुन हात जोडतो आणि सॉरी मधुभाऊ, येतो मी असं म्हणून तिथून निघून जात असतो. तर तेव्हा मधुभाऊ एक बाप म्हणून सांगत आहे, या एनओसीवरती सही कर, नाहीतर माझ्या लेकीनं तिच्या आयुष्याचा आणि आमच्या अब्रूचा बळी दिलेलाच आहे, हे ओझं मला आयुष्यभर व्हावंच लागेल असं बोलतात. आणि जर तू सही केलीस ना, तर आमच्या घरामध्ये क्लेश मिटतील आणि माझ्या लेकीच्या डोळ्यामधून वाहणारे पाणी थांबेल. निदान सायलीच्या आनंदासाठी तरी सही कर असं म्हणतात. तर तेव्हा अर्जुन तिथेच थांबतो आणि इकडे आतमध्ये सायली खूपच रडत असते. तर तेव्हा अर्जुन परत मागे फिरतो आणि मधुभाऊंच्या हातामधून एनओसी घेऊन त्याच्यावरती काही न बोलता सही करतो आणि परत एनओसी मधुभाऊंच्या हातात देऊन त्यांच्यासमोर हात जोडतो आणि सायलीच्या दिशेने बघून तिथून निघून जातो. तर तेव्हा सायली खूपच रडू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली कुसुमला त्या दिवशी त्यांच्या मनामधलं प्रेम त्यांच्या ओठावरती आलं नाही आणि मी सुद्धा माझं प्रेम व्यक्त नाही केलं असं सांगते. पण माझी खात्री आहे कुसुमताई यांचं नक्कीच माझ्यावरती प्रेम असणार आहे आणि मनातल्या या ज्या गोष्टी आहेत ना, आज ना उद्या ते माझ्यासमोर मांडतीलच असं बोलत असते. तर तेव्हा ते सर्व मधुभाऊ ऐकत असतात. तर दुसरीकडे ॲडव्होकेट जोशी अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कायदा मस्त वळवून घेतलास की असं म्हणतो आणि त्या बाईने किती चार्ज घेतले, वर्षभराचे लमसम घेतले का पर नाईट चार्ज घेतलं असं म्हणतो. तर तेव्हा चक्क अर्जुन ॲडव्होकेट जोशीला एक जोराचा ठोसा मारतो आणि त्याला जोराने मारू लागतो आणि त्याच्या गळ्याला पकडून त्याला वरती उचलतो. तर तेव्हा नेमकं तिथं मधुभाऊ येतात आणि ते सर्व बघू लागतात. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला सोडवायचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.